आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केले. चक्क माझी देवी बनून मला फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुक करता. खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. पुराडीचा लांडा गोतास काळ व्हावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच मला बेईमान झाल्यात. असे होईल मला काय माहिती. मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्याशाप दगडाबरोबर शेणेही सोसले होते. तुमच्याच शब्द सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. आज मी हे कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकारी भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा बेनबाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते की आम्ही कोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिचवले आहे, म्हणून तुमच्या बहिऱ्या कानी हे गाराने घातलेत. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊलींनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकलात सवरलात, पण नको तेवढे शहाणे झालात. विकृत स्त्रीमुक्तीच्या प्रत्येकजणी कहाण्या झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात. या सगळ्या संतापापुढे आज मी भिडभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आरशात पाहून सांगा, मी सावित्रीच्या शब्दाला जागले. तकलादू आणि भंकप स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला आज चढली आहे. कपडे बदलली की पुरोगामी होता येते, ही फॅशन तुम्ही पाडली आहे. शिकली सवरली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदा सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.